गुड इव्हिनिंग गाईज, मी शुभम पुन्हा एकदा आलोय तुमच्या सगळ्यांसाठी नवीन ब्लॉग घेऊन. तर आज ब्लॉग करायला जरा उशीर झाला, सकाळी दुपारी संध्याकाळी असं जर तिन्ही टाइमचं जर तुम्ही लॅब बघितलं तर आम्हाला तिन्हीमध्ये आज टाइम नाही भेटला, तर आता रात्रीचा ब्लॉग चालू केलाय. तर आता वाजलेत 7:30. तर आता ब्लॉग करायचं कारण असं की आज माऊलीला भेटायला चाललोय आम्ही. बिझी पर्सन मोस्ट, तर त्याची आज अपॉइंटमेंट भेटली, तर त्याच्या एका आउटलेटला आज आम्ही भेट द्यायला चाललोय. तर आज ही प्रतीकची गाडी घेऊन चाललोय. आमच्यातला ऑफिशियल ड्रायव्हर मीच आहे. प्रतीक तर काही चालवत नाही, त्याची गाडी असून मस्त ती दोघांना गाडी, पण दोघांना चालवत मीच ऑफिशियल ड्रायव्हर आहे. काय म्हणायचं, प्रतीक बघा कसा बसलाय ऑफिशियल ड्रायव्हर. काय होतं माहितीये का, कंटाळा गाडी चालून त्यामुळे आमचं ड्रायव्हर फिक्स आहे शुभम. मी गाडी चालवतो, तसं दोघांचा माझ्यावर ट्रस्ट पण आहे. मी चांगली गाडी चालवतो. त्यांच्या ड्रायव्हिंग त्यांच्या ड्रायव्हिंग वर जरी ट्रस्ट नसला तरी माझ्या ड्रायव्हिंग वर दोघं ट्रस्ट ठेवतात. म्हणून मी गाडी चालवतो. कुठं लॉंग ट्रिप असेल तर. किती घोर गैरसमज असतो माणसाचं, काय माहिती. मग मी कशाला गाडी चालवाय बसलोय सांगा बरं तुम्ही. यो का चालवा नाही, मीच गाडी चालवाय गैरसमज आहे माणसाचा. बरं ठीक आहे, चालते. आपण माऊलीकडे गेला उंबूला. आता माऊलीकडे चाललोय आम्ही सध्या. आता माऊलीच्या डोरलेवाडीमध्ये एक आउटलेट आहे केकचं, बेकरीचं. आपण त्याला भेट द्यायला चाललोय. तर बघूया, बिझी पर्सनचं आज भेटले आपल्याला अपॉइंटमेंट. खरे शेट, यस, खरे शेटची आज अपॉइंटमेंट भेटली. तर जाऊन बघूया काय करतोय आपला हा शेट. त्या आउटलेटवर भेटूया तिथे गेल्यावर. वेलकम बॅक गायज. आपण पोहोचलोय तर माऊलीच्या डोरलेवाडीला. हे तर येऊन बघतोय तर माऊली शेट आउटलेटवर नाही आहेत. तर प्रतीकनी त्याच्या आउटलेटमध्ये एंट्री केली आणि आउटलेटमध्ये एंट्री करता करताच बघितलं तर हा इंटरफेस आहे आपल्या माऊलीच्या आउटलेटचा. अमृत बेकरी नाव आहे. बेकरीमध्ये बघताय कोण बसलंय? प्रतीक. ते काय घेऊन बसलोय, सोडा पेला बसलाय प्रतीक. काय म्हणतात दुसरे शेट? माऊली गेलाय सध्या. आला शेट आले. शेट हो, कुठं फिरताय? दुकान उघडं ठेवून आलेत शेट. आज आमच्या आउटलेटला भेट दिल्याबद्दल आमचं अभग्य म्हणते, आमचं भाग्य. दोन्ही पैकी काय आहे? भाग्य आहे का? तुम्हाला माहिती तुमचं आमचं भाग्य आहे, तुम्ही भेट दिली. कुठं फिरताय शेट? पप्पा सांगा ना तुझ्या. पण तुम्ही बसला की कुठं फिरतोय पण तू? कुठे काय कुठं मेडिकल काय काम आहे मेडिकल मध्ये? काय काम आहे मेडिकल मध्ये? येणार आहे हे कसं फादरच्या गोळ्या आणायच्या हा, असं कोणी दुकान उघडं ठेवून. अच्छा, मेडिकल येते. मी होतो पण आता झालं. ठीक आहे, बघ प्रतीकने सोड्याची बॉटल काढून पेत बसला. तर प्रतीक महाजर घेऊन बसला होता. गेलं मांजर गेलं. महाजर घेऊन बसला होता. जिप्पटला असेल सांगाय 4 केकची ऑर्डर दिली जास्त. प्रत्येक गाडीचा टायर. आता 2 गिराय गेले येऊन. प्रतीक हा, तू यायच्या प्रतीकने मस्त त्यांना काहीतरी ते म्हणले परत पुन्हा बघू, भेट दिलं तर देऊ म्हणले ते 2 गिराय. काय माहिती प्रतीकने काय सांगितलं. एक नंबर हे सर्व्हिस दिली आपल्याला. नक्कीच भेट देतील ना. 100% हे तर एकदा वीज काय 100% भेटणार. तिकडे MIDC मध्ये ठीक आहे. काय बॅगेज घेऊन फिरतात. गाडी हीच गाडी. हा, आता या गाडीत प्रतीकने काय केलं त्या प्रतीक? बारिशपणा करता. हा, या गाडीवर फिरत होता प्रतीक. तर हीच ती गाडी, त्याच्यावर सारखं बॅगेज घेऊन सारखं माऊली फिरत असतो. सारखी कामाची गोष्टी असतात त्याकडे. तुम्ही बघू शकता प्रत्येक गोष्ट आहे. सोबत बॅग पण आहे. कुठं चाललंय काय माहिती. सोबत व्हिप क्रीम पण आहे. हा आहे माऊलीचं आउटलेट. काय म्हणतात त्याला? आउटलेट आहे अमृत बेकरी. जसं की तुम्ही पाहू शकता डोरलेवाडीतलं प्रतीक शेड बसलेत. हे तर तुम्ही बघायला गेलं ना, वेगवेगळ्या गोष्टी अशा व्हरायटी जर तुम्ही बघायला गेला तर बघा आईस केक आहेत फ्लेवर मध्ये. प्रत्येक. बॅनर बॅनर दिखाय अमृत बेकरी लिखाय उसपे. इथं तुम्हाला प्रत्येक प्रकारचे आईस केक बघायला भेटतात. परत एकदा बघा, प्रतीकची जास्त मध्ये शिफारिश आहे की अमृत बेकरी. हे देखो मालिक कप. व्हरायटी फ्लेवर दिखा. तर आज शुभम शेठ आणि प्रतीक शेठ आउटलेटला भेट दिली आहे. आमचा आउटलेट डोरलेवाडीमध्ये आहे, अमृत बेकरी म्हणून. तर हे बघू शकता तुम्ही पूर्ण आउटलेट आपलं. त्याच्या आपले आईस केक, आपलं आईस केकचं स्वतःचं प्रोडक्शन आहे. त्याच्यामध्ये आपण फ्लेवर वाईज आईस केक बनवतो. त्याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी पण आहेत. आपण लो पासून हायपर्यंत प्रीमियमपर्यंत बनवू शकतो केक. आता हे प्रतीक शेटने बाहेर काढलेला आहे केक, तो आपण बघू शकता डिझाईन वगैरे. हा मँगो फ्लेवरमध्ये आहे. अशा बरेच फ्लेवर आहेत आपल्याकडे.
प्रीमियम केक प्रीमियम पण येतात, रेग्युलर पण येतात. रेट आपल्याकडे 180-150 पासून चालू आहेत, तर नक्कीच व्हिजिट द्या. हे साधे केक पण आहेत. आता दिलेल्या माऊलीच्या माहितीनुसार आपण बघितलं प्रत्येक प्रकारचे केक भेटतात. प्रीमियम केक सेक्शन असेल, आईस केकचा सेक्शन आहे, साधे केक असतील ते पण आहेत. जर कुठले कस्टमाइज केक असतील का हो माऊली, कस्टमाइज केक पण आपण बनवू शकतो. कुठले पण कस्टमाइज केक, कुणाची अॅनिव्हर्सरी असेल, कुणाचं बारसा असेल, कुणाचे बड्डे असेल, कुणाचा पहिला दुसरा तिसरा बड्डे असेल, तर त्यानुसार कस्टमाइज केक ऑर्डरनुसार माऊली शेट स्वीकारतात. त्यामुळे त्यांचा जो नंबर आहे तो ऑर्डर देण्यासाठी तो मी आता स्क्रीनच्या इथं खाली थोड्या वेळात दिसेल तुम्हाला, त्या नंबरवर तुम्ही कॉल करून कस्टमाइज केक ऑर्डर करू शकता आपल्या माऊली शेटकडून. तर जशी काय तुमची ऑर्डर असेल तसे माऊली शेट बनवून देऊ शकतो आपण, देऊ शकतो. काही अडचण नाही. क्वालिटीसाठी आपण एक नंबर आहोत. कमी वेळात पण हा, जर तुम्हाला जर ऑर्डर पाहिजे असेल तर कृपया प्लीज 1-2 दिवस आधी फोन सांगू करा. शकतो. तर तुम्हाला ऑर्डर बरोबर टाईममध्ये भेटेल. तर काय आहे तुमच्या याच्यामध्ये? अजून बाकी आपल्या बेकरीचं सगळं मटेरियल आहे. हा माणूस काय करतो? हा माणूस सोडा पितो सध्या. आणि तो आतमध्ये काय करतोय? आतमध्ये काय करतो? आतमध्ये दुकान माझं, तुला मी कामाला ठेवलंय. हा माणूस आत काय पाहिजे? वेलकम बॅक गाईज. आता आपण माऊलीचं जसं आउटलेट बघितलं, माऊली भेटला आम्हाला टाइम जास्त. आम्ही माऊली आज कशा तुम्ही आमच्या इकडं आला, आउटलेटला भेट दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आम्ही उलट धन्यवाद म्हणायला पाहिजे तुम्ही आम्हाला टाइम दिला एवढा प्रिशियस. कार प्रतीक या किटकट ते सगळे म्हणतात की कुठं असतो, मी आज इथं असतो, नाही तर प्रोडक्शन हाऊसला असतो. काय नसतो, कुठं नसतं, फिरत असतो. पोरांबर फिरत बोलत याचं ऐकू नका. कोणाबरोबर बोलतो? पोरांबर पुरीवर तेवढं हसाय पण आलं जरा. ह्याचं काय ऐकू नका. खरं खरं सांगायचं, खरं खरं सगळे बघतेच ते खरं खरं सांगायचं. किती वेळ बोलतो सांग मला, टाइमपास करतो पोरांबर. म्हणजे नक्की कसं? आता समज आता एक जण भेटला तुला, किती किती वेळ वेळ बोलतो? बोलतो त्यांचं? 5 मिनिटं. 5 मिनिटं. काय शिवून बरं आहे का? शुभ्याने तर पताक भेटला मला तर- मग जास्त वेळ भेट. अरे असेल कोणाला ह्या माहिती. दोघांसाठी जास्त एकदा हळूच लक्ष ठेवलं पाहिजे माऊलीवर या बाबतीत. काय नाही, काय तसं नाही. प्रत्येक मी बघितलंय. मी बघितलं, आता काय सांगू शकत नाही मित्र. सांगू नाही शकत. ठीक आहे, आतल्या आवड गोष्टी थोड्या- जागा दुखणे माझं, काय सांगू शकत नाही. तर आपण आताच बघितलं शर्टचं आउटलेट एक डोरलेवाडीतलं, तसं त्याचं एक अजून 2-3 आउटलेट आहेत. आपण बी त्याला नंतर कधी प्रोडक्शन हाऊसला वगैरे भेट देऊ. जर कोणाला कस्टमाइज काही केक पाहिजे असतील तर आपण माऊली शर्टला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकतो. नक्कीच कॉन्टॅक्ट करा. मी डिस्क्रिप्शन मध्ये पण किटकेट यस, आणि मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा माऊली शर्टचा नंबर देईल, त्याच्यावर तुम्ही कुठला केक कस्टमाइज ऑर्डर करायचा असेल तुम्ही करू शकता. माऊली शर्टला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. का हो प्रतीक? येस येस ॲब्सोल्युटली. आता पण जेवढे बर्थडेचे केक आहेत सगळे आपले माऊली शर्टनीच नॉलेज नाही केलं कस्टमर. एक नंबर केक. कधी? आउटलेट कधी या कधी या कधी या कधी फोन करा. रात्री 1ला केलं तरी माऊली उठून तुम्हाला केक बनवून द्यायला रेडी. काय प्रॉब्लेम नाही का हो माऊली? एवढ्या उशिरा नाही देऊ शकत मी. कामाचा माणूस आहे. कामाचा माणूस आहे. येणार कोणी एक वाजता, येणार आहे कोणी वाजता. अनुभव आहे तुला? मी येणार आहे, दुसरं कोण येणार आहे का? बघू आपण करतोय का बघू नाही. आपण. तुम्ही फोन फोन करा करून मला. फक्त Order त्रास द्या. देऊ नका, ऑर्डरच द्या. त्या फोन नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय. आता थोड्या वेळातच ऑर्डर द्या आणि मग केक बनवून भेटेल. ठीक आहे. आता आम्ही 2 जण इथनं निघतोय, कारण आता वाजलेले आहेत 8:45. बंद करायचं आता आपलं. प्रत्येक शेटला पण त्याचं कॅफे बंद करायचं. तिथं माऊली शेटने आमच्यासाठी डार्क चॉकलेट केक ठेवलाय, तो एक घ्यायचा आहे, खायचा आहे. तो तिथं सांगितलं ना आधी, त्याला त्यानं सांगितलं किती एखादा बोळसर माणूस असतं तिथं कॅफेत बसला होता मागाशी, तिथं नाही सांगितलं. म्हणजे आमच्या आधी इथं आला, इथं येऊन सांगतो तुझ्या कॅफेत मी केक ठेवलाय, घेतला का नाही. आता आम्हाला माहिती आहे हाय तिथं. चला ठीक आहे. आपली गाडी तिथं मस्त मध्ये. हे बघा माऊली शेकचं स्टँडी आपण बघू शकता. अमृत बेकरी केक शॉप 120 पासून हे इथं लिहिलेलंच आहे आईस केक 120 रुपयापासून पुढे. मग तिथे 120 पासून स्टार्ट झालेला केक कुठंच भेटणार नाही आमच्याकडे फक्त आपल्याकडे माऊली शेटकडं मस्त मध्ये 120 पासून आईस केक चालू होतात. फक्त तुम्ही आधी ऑर्डर द्या. तुम्हाला 120 रुपयाचा केक तुम्हाला दुकानावरती भेटेल. तुम्ही नक्कीच भेट द्या. हे यांच्या घरातले छोटे सेट आहेत. अजून एक मोठे सेट आहेत. पुढच्या व्लॉग मध्ये प्रोडक्शन हाऊसला जेव्हा जाईल तेव्हा आपण त्यांची पण ओळख करू. ठीक आहे. काढलेली आल्याबद्दल. आता काढली प्रतीक शेटनी त्यांची गाडी. निघावं लागेल आता. प्रतीक शेट ड्रायव्हर बघा. गाडी आली. आता प्रतीक शेट ड्रायव्हर आहेत, आपण त्यांच्या शेजारी बसणार आहे. तर भेटू गाडीत बसल्यावर. भेटूया गाडीत बसल्यावर. तेव्हा माऊलीला आपण करूया ओके नक्कीच. बाय हो शेट. टाटा बाय बाय. सी यू. भेटू पुढच्या पुढच्या व्लॉग मध्ये. पण भेटा, नक्की भेटा तुम्ही. नक्कीच नक्कीच नक्कीच. आम्ही करतो धन्यवाद नंतर ना. तुम्ही आता नक्कीच भेटा पुढच्या पुढच्या व्लॉग मध्ये आपण नक्कीच भेटू. ठीक आहे. प्रोडक्शन हाऊस मध्ये जाऊ आपण. ठीक आहे. धन्यवाद शेट. थँक्यू.
धन्यवाद. येऊ का? येस येस. बाय 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 बाय. बाय. प्रतीक शेठ बाय बाय. निघा मग निघा टाटा. निघा. जा. ए, बस गाडीत. ए, गाडीत बस. जातो भेटू. ए, गाडीत बस, गाडीत बस. वेलकम बॅक गाईज. तर आम्ही आलो आता कॅफेमध्ये. जसं की आम्ही माऊलीकडे गेलतो तर माऊलीने आमच्यासाठी कॅफेमध्ये एक डार्क चॉकलेट केक ठेवला होता. तर आता आम्ही तो टेस्ट करणार आहे. बाय तुम्हाला. टन हाच तो केक जो माऊलीने आमच्यासाठी डार्क चॉकलेट कॅफेमध्ये आपलं प्रतीकच्या कॅफेमध्ये ठेवला होता. आता प्रतीकन मी टेस्ट आणि या ब्लॉगला इथंच संपवतो. धन्यवाद. नवीन ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, व्हिडिओ एन्जॉय करा आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.